आपल्या पाल्याला शाळेत पाठवून पाठ्यपुस्तकी ज्ञान देण्याऐवजी घरातच आपल्या नजरेसमोरच त्याचे दैनंदिन जीवनातील अनुभव आणि ज्ञान वाढवणे अशा गोष्टी सध्या होम स्कूलिंगच्या माध्यमातून घडताना पाहायला मिळत आहेत. परदेशानंतर आता भारतातही अशा प्रकारचे होम स्कूलिंगचे प्रमाण वाढताना दिसतंय. कोल्हापुरात गेल्या जवळपास 15 वर्षांपूर्वी होम स्कूलिंगची संकल्पना राबवून आपल्या मुलीचे 1ली ते 10वी पर्यंतचे सर्व शिक्षण होम स्कूलिंगच्या माध्यमातून निलिमा देशपांडे यांनी पूर्ण केलंय. त्यांची मुलगी सध्या मुंबईतील एका कॉलेजमध्ये बॅचलर डिग्रीच्या शेवटच्या वर्षात आहे. इयत्ता 1ली ते 10वी जान्हवी घरामध्ये शिकली. आमची मुलगी जान्हवी घरामध्ये शिकली आणि तिने पूर्णतः होमस्कूलिंग केलं. मी स्वतःसुद्धा UPSC स्टुडंट होते, त्यामुळे माझ्या लक्षात यायला लागलं की शाळा म्हणजे काहीतरी बंधन किंवा अभ्यास म्हणजे काहीतरी प्रचंड त्रास, अशी संकल्पना आपणच त्यांच्या मनात रुजवतोय का हे असं करून, असं मला त्यावेळेला वाटायला लागलं. आणि मग शोध सुरू झाला की ह्याला ऑप्शन काय. खरं तर घरातली शाळा असं सुद्धा त्याचं स्वरूप नाही आहे. अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर आपण लहान मुलांना वाढवतो तेव्हा किंवा रोजचं जगणं, एक एक गोष्ट बघणं, निरीक्षण, ह्या सगळ्या गोष्टीमधून फक्त शिक्षण आहे. आज आपण सुद्धा पालक जरी झालो असलो तरी आपणही रोज शिकत असतोच की काहीतरी. बस आपल्या मुलाला ती दृष्टी द्यायची आहे की तू जे जे नवीन बघशील ते काय आहे हे जाणून घेण्याची वृत्ती एकदा तुझ्यामध्ये निर्माण झाली की तू शिकायला एलिजिबल झालास. आता ती लास्ट इयरला आहे डिग्रीच्या. म्हणजे आता होमस्कूलिंग नंतरची 5 वर्ष तिने आता यशस्वीपणे पूर्ण केलेली आहेत. पण मग त्यावेळेला सिस्टीममध्ये येण्यासाठी आपण काय काय केलं तर अगदी सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर मी जसं मगाशी म्हणाले की आम्ही तिथल्या म्हणजे भारताबाहेरच्या होमस्कूलिंगला आपल्या सिस्टीममध्ये बसवलं. आपल्याकडे 10वीच्या मुलांसाठी एक 17 नंबर फॉर्म म्हणून असतो, त्याच्या थ्रू तिने ही 10वी दिली. मुळामध्ये शाळांना विरोध म्हणून आपल्याला होमस्कूलिंग करायचं नाही आहे. आपलं मूल चांगल्या पद्धतीने शिकावं म्हणून आपल्याला होमस्कूलिंग करायचं आहे. आम्ही कुठला एक विशिष्ट असा सिलेबस ठरवूनच घेतला नव्हता. याचं कारण असं आहे की मुळातच होमस्कूलिंग म्हणजे मार्कांसाठी किंवा परीक्षांसाठी शिकणं नाही, तर ज्ञानासाठी आणि ज्ञानसंवर्धनासाठी शिकणं हे त्याचं मूलतत्व आहे. त्याच्यामुळे परीक्षा हा याच्यासाठी कुठलाही हा मूलभूत गुणधर्मच किंवा त्याच्यातला कुठला हा तत्वच नव्हतं. 5वीच्या परीक्षेला तुम्ही थेट बसू शकता आणि 10वीच्या परीक्षेला तुम्ही थेट बसू शकता. मधल्या कुठल्याही इयत्तांच्या परीक्षा देणं हे नियमाने आपल्याला बंधनकारक नाही आहे, स्टेट बोर्डाच्या नियमांप्रमाणे. त्याच्यामुळे इयत्ता 1ली ते 10वी जान्हवीचं होमस्कूलिंग करत असताना आम्ही कधीही तिची परीक्षाच घेतली नाही. 5वीची परीक्षा तिने एक्सटर्नल स्टुडंट म्हणून दिली, ती एका जिल्हा परिषद शाळेतनं दिली. आणि 10वीची परीक्षासुद्धा जेव्हा 17 नंबरचा फॉर्म आम्ही भरला तेव्हा तीसुद्धा परीक्षा तिने एका जिल्हा परिषद शाळेतनं ती दिली. तिचं 10वीचं जे मार्कशीट आला किंवा तिचं जे हॉल तिकीट आलं होतं त्यावर कुठेही एक्सटर्नल स्टुडंट, होमस्कूलर असं कुठेही मेन्शन नव्हतं. ती फक्त एक रेग्युलर स्टुडंट म्हणून 10वीला बसली, फक्त ती शाळेत गेलेली नव्हती इतकं. हे करत असताना मी आणि जान्हवीच्या आईने आमची शेड्यूल्स एकमेकांच्या समन्वयाने लावून घेतली. कधी तिची कामं असतील त्यावेळेला मी माझ्या ह्याच्यात सुट्टी घेतली, कधी माझी कामं असतील तेव्हा तिने सुट्टी घेतली आणि आम्ही एकमेकांनी जान्हवीचा अभ्यास घेतला. होमस्कूलिंगच्या संदर्भात आणखी एक गैरसमज लोकांचा असं होतो की मुलं होमस्कूलर आहेत म्हणजे त्यांचा अभ्यास घेण्याची सगळी जबाबदारी पालक म्हणून फक्त आपल्याच अंगावर आहे. मला असं वाटतं की अशी कुठलीही असं कुठलाही बर्डन पालकांनी आपल्यावर घेण्याचं गरज नाही. आम्ही पण ते बर्डन घेतलं नाही. ज्या विषयांचा अभ्यास आम्ही जान्हवीचा घेऊ शकत होतो तो आम्ही घेतला. जो नव्हतो घेऊ शकत आम्ही रीतसर त्याच्यासाठी जान्हवीला बाहेरचा क्लास लावला. 10वीच्या परीक्षेचा अभ्यास करत असताना विषय शिकणं याबरोबरच पेपर लिहिण्याची प्रॅक्टिस हा पण एक महत्त्वाचा विषय आहे. कारण 1ली ते 10वी जान्हवीने कधी परीक्षाच दिलेली नव्हती. त्यामुळे या परीक्षांचा सुद्धा एक सराव करून घेण्यासाठी म्हणून देखील आम्ही तिला सरावाचे पेपर्स आणले आणि आमचे मित्रपरिवारातले जे शिक्षक आहेत त्यांनी तिचे ते पेपर तपासले आणि तिला सांगितलं की तू कुठे आहेस. पण मी पुन्हा सांगेन की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मार्क्स मिळवणं ही कुठेही आमच्यासाठी ध्येय नव्हतं. खरं सांगायचं ना तर मला होमस्कूलिंग मनापासून आवडायचं, कारण मला जेव्हा हवं तेव्हा ती गोष्ट करता यायची. मला जेव्हा हवं तेव्हा मी इंग्लिश करायचे, मला जेव्हा हवं तेव्हा मी भूगोल शिकायचे. आणि फक्त पाठ्यपुस्तकं असंच नाही. आता मी माझ्या आई डॅडूबरोबर जेव्हा त्यांच्या मीटिंग्सना जायचे तेव्हा साईडला बसून वहीत त्या नोट्स कशा घेतात हे बघायचे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना कुठेतरी मला माझं गणिताचं टेक्स्टबुक दिसायचं, कुठेतरी मला माझं सायन्समध्ये काहीतरी वाचलेलं दिसायचं. आणि हे जास्त इंटरेस्टिंग वाटायचं की मी 1 तास 1.5 तास एकाच वर्गात बसून राहण्यापेक्षा.
आणि मित्रमैत्रिणींबद्दल बोलायचंच झालं तर मी एक नक्की म्हणेन की ते स्वभावावर पण डिपेंड करतं. पण आजूबाजूचे मित्रमैत्रिणी असतील, मी वेगवेगळ्या शिबिरांना जायचे किंवा माझ्या आईबाबांचंही फ्रेंड सर्कल इतकं मोठं होतं की मित्र म्हणजे फक्त माझ्याच वयाचं कोणीतरी असं काही नव्हतं. आपल्याला कोणाशीही प्रेमाने त्यांना समजून घेऊन बोलता येणं इज फ्रेंडशिप, राईट? दरम्यान होमस्कूलिंग म्हणजे शाळा सोडून घरी राहणे एवढेच होत नाही, तर घरातून व्यवस्थितरित्या प्रत्येक गोष्टीचे शिक्षण देखील घेणे गरजेचे असते, असे देखील नीलिमा देशपांडे यांनी स्पष्ट केलंय. साईप्रसाद महेंद्रकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.